शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला इयत्ता चौथी, विषय मराठी। जाहीर निमंत्रण, पान नंबर 52 व 53। निमंत्रणाचे प्रकार: औपचारिक व अनौपचारिक। औपचारिक निमंत्रण, जाहीर निमंत्रण, कार्यालय व अधिकारी। अनौपचारिक निमंत्रण, नातेवाईक, घरगुती व आप्तेष्ट। अनौपचारिक निमंत्रण। बालमित्रांनो, आपल्याला पहा, सुंदर कार्यक्रम पत्रिका दिसत आहे। एक आहे नामकरण विधी आणि दुसरा आहे शुभ विवाह। तर हे अनौपचारिक निमंत्रणाचे प्रकार आहेत। कार्यक्रम अनेक प्रकारचे असतात। साखरपुडा, हळद समारंभ, शुभ विवाह, सत्यनारायण महापूजा, नामकरण, वाढदिवस, गृहप्रवेश, वास्तुशांती व मंगल परिणय। निमंत्रण पत्रिका वाचा। पाळंदूरच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गावकऱ्यांना निमंत्रण दिले आहे। ग्रामपंचायत कार्यालयाजवळच्या सूचना फलकावर चौथीच्या मुलांनी काय लिहिले आहे ते काळजीपूर्वक वाचा। जाहीर निमंत्रण, पाळंदूर मधील सर्व लोकांसाठी। दरवर्षीप्रमाणे आपल्या शाळेत म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर येथे मुलांचा दिवस या उपक्रमाअंतर्गत प्रदर्शनीचे आयोजन केले आहे। इयत्ता 1 ते 4च्या मुलांनी बनवलेल्या विविध वस्तू व भेट कार्डे, रेखाटलेली तक्ते, मातीकाम, चित्रे आणि शाळेच्या बागेत फुलवलेल्या भाज्या व फळे यांची प्रदर्शनी भरवली जाणार आहे। या कार्यक्रमासाठी लाखणीवरून विदर्भ आनंद शिक्षण मंडळाचे कार्यकर्ते श्री बालसू नागोटी आणि श्रीमती सुवर्णाताई गजभिये उपस्थित राहणार आहेत। ते कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवतील। तरी आपण सगळ्यांनी उपस्थित राहून आमचा उत्साह वाढवावा ही विनंती। शनिवार, दिनांक, ठिकाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर। प्रदर्शनीची वेळ सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 पर्यंत। प्रात्यक्षिक सकाळी 11:30 ते दुपारी 1:30 पर्यंत। खास आकर्षण, गेल्या वर्षीच्या सहलीची वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्र। आपले सर्व इयत्ता 4 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर। निमंत्रण पत्रिका काळजीपूर्वक वाचा। पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। निमंत्रण कोणी दिले आहे? उत्तर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर येथील इयत्ता 4च्या सर्व विद्यार्थ्यांनी निमंत्रण दिले आहे।
कार्यक्रमाचे स्वरूप काय आहे? उत्तर, इयत्ता 1ली ते 4थीच्या मुलांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे तसेच भाज्या व फळे यांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कार्यक्रमासाठी पाहुणे कोठून येणार आहे? उत्तर, कार्यक्रमासाठी लाखणीहून पाहुणे येणार आहेत. या निमंत्रणाला जाहीर निमंत्रण असे का म्हटले आहे? उत्तर, हे प्रदर्शन सर्व गावकऱ्यांसाठी खुले आहे, म्हणून या निमंत्रणाला जाहीर निमंत्रण असे म्हटले आहे. पुढील प्रश्न पाहूया. असा कार्यक्रम पाळंदूरच्या शाळेत गेल्या वर्षी झाला असेल का? ते कशावरून समजले? उत्तर, असा कार्यक्रम पाळंदूरच्या शाळेत गेल्या वर्षी झाला होता. निमंत्रणातील पहिलेच वाक्य दरवर्षीप्रमाणे शाळेत म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर येथे मुलांचा दिवस या उपक्रमाअंतर्गत प्रदर्शनीचे आयोजन केले आहे. या वाक्यावरून कळते की असा कार्यक्रम या शाळेत गेल्या वर्षीही झाला असेल. पुढील प्रश्न पाहूया. निमंत्रण वाचून प्रियंकाची आई म्हणाली, बरं झालं, दिवसभर शाळेत थकली तरी मुलांना दुसऱ्या दिवशी विश्रांती मिळेल. त्या असे का म्हणाल्या असतील? उत्तर, प्रदर्शनाचा दिवस हा शनिवार आहे. दुसऱ्या दिवशी रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे मुले शाळेत थकली तरी दुसऱ्या दिवशी त्यांना विश्रांती मिळेल असे प्रियंकाची आई म्हणाली. पुढील प्रश्न पाहूया. समजा असे प्रदर्शन तुमच्या शाळेत भरवायचे आहे, त्यासाठी काय तयारी करावी लागेल? आपापसात तसेच शिक्षकांशी चर्चा करून उत्तर लिहा. मुद्दे: प्रदर्शनाचा दिवस व वेळ निश्चित करणे. मुद्दा 2, मुलांचे गट करणे व गट प्रमुख नेमणे. तिसरा मुद्दा, प्रत्येक गटाला एक विषय देणे. चौथा मुद्दा, वस्तू बनवण्यासाठी कालावधी देणे. पाचवा मुद्दा, प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी मांडणी करणे. सहावा मुद्दा, प्रमुख पाहुणे बोलावणे व निमंत्रण पत्रिका. सातवा मुद्दा, कार्यक्रम पार पाडणे. आठवा मुद्दा, शेवट. शेवटचा प्रश्न पाहूया. तुम्हाला असे निमंत्रण गावकऱ्यांना द्यायचे असेल तर तुम्ही खास आकर्षण म्हणून काय काय लिहाल? उत्तर: महत्वाचे मुद्दे. नंबर 1, काही मुलांचे चित्र प्रदर्शन. मुद्दा 2, वेगवेगळ्या सूचनांचे फलक. तिसरा मुद्दा, प्रदर्शनाविषयी खास माहितीचा मोठा फलक. चौथा मुद्दा, पालकांनी बनवलेल्या वस्तूंचे खाद्यपदार्थांचे वेगळे दालन.